मध्ये बुद्धी नाही की इंजिनियर आलाय दाल टकली तो आलाय हाय मित्र हो नमस्कार. तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. विषय असा आहे की ह्या छोट्या सर्व मुलांना इथे खूप मोठा मासा आल्याचं समजलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही लगेच आमची शोध मोहीम चालू केली. योगेश भाईला उतरवलं पाण्यात. चला पाहूया. गटारी जवळ आले. आज काहीतरी मोठा मासा मिळालाच पाहिजे. आम्ही जे जाल मिळेल ते आज घेऊन आलोय. खाली पडली पण खाली पडली. हे बघ अशी योगेश आले बघ. अटा आलाय बघ. हा दहा बट्टे जाऊ. वायदे पाणी तरी जास्त कोण होईल वाटते. इथे हात नाही लावायचा. खाडीत सध्या तर पावसामुळे जायला शक्य होत नाही, पण इथे आज वाहत्या पाण्यात आपल्याला जे मिळेल ते आपण खुशी मानून घ्यावं लागेल. एक 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 पीस येत चाललाय बघा. आम्ही हे मासे पकडण्यासाठी वाटेल तसे प्रयत्न करू, कारण ह्या छोट्याशा पाईपामध्ये घुसून योगेशने जाळं टाकायला लावले. आतमध्ये गेला आहे योगेश. आणि सर्वजण आम्ही मासे तर पकडतोय, पण त्यासोबत आमची मजा मस्ती देखील असते. आणि जे होईल तसे आम्ही प्रयत्न करतो, कारण आज काही करून मासे घेऊनच जायचं आहे घरी. ही आमची आज पद्धत आहे मासे पकडण्याची. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साहित्याने आणि वेगवेगळ्या पद्धतीने मासे पकडले जातात. ही आमची छोटी गँग पण आज जोडीला आले, कारण जवळपास त्यांना देखील ही शेवटची पिढी आहे मासे पकडणारी. उद्या खाडी पण असेल नसेल आणि ही मच्छी पण असेल नसेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही आज आनंद घेतोय.
तुला मध्ये बुद्धी नाही का यांची मध्ये आलाय दाल टाकली तो आलाय बोला कुठे घरी जाऊ ना आता 5 मिनिटात. सागर भरलाय गो न झालं काय टाकल्यानं गो. तर जास्त वेळ न घालवता आमच्या दादांनी जाळ सोडायला सुरुवात केली, कारण जो मोठा मासा आहे हा कुठे जायला नको, हा मिळून आपल्यालाच मिळायला हवा. आणि इतका सर्व पाणी भरलेलं असताना ते एकदाचा एका जागेत आपल्याला पकडता यावं म्हणून जाळ थोडंसं फिरून घ्यायला लागले. डोंगर पाहू शकता, ह्या डोंगरावरूनच बुलेट ट्रेनचा रस्ता गेला आहे, काम चालू आहे जोरात. आपण कधीतरी त्याचाही ब्लॉग बनवू, पण इथे तर योगेशने हार मानलेली दिसते. नाही बघ, योगेशने जाळ काढून टाकली कारण मासा काय सापडत नाही आणि किती वेळ थांबणार असं करून आता योगेशने मात्र जाळ काढून टाकली. लागली त्याला एकदम मच्छी, बघूया काय काय लागले. लांब काटा लागेल, टाकून ठेवा लागेल त्या. मित्रांनो, मासे जरी छोटे वाटत असले तरी प्रत्येक मासा पकडण्यामागे खूप मेहनत लागते. आणि हे मासे जे आहेत आपल्या शिंगारी टाईप असतात, पण थोडेसे कमी छोटी जात असते मला तरी वाटते ह्यांची. आणि ही चिवणी काढण्यासाठी खूप मशागत करावी लागते जाळाची, कारण टोकदार काटे असतात, 3 काटे, एक पाठीवरचा 2 साईडचे काटे. परंतु काटे छोटे असले तरी पण जीव घेणे काटे असतात, त्याला जायला वाट असते, यायला रस्ता नसतो, कारण उलटे धारीचे काटे असतात. खूप चविष्ट वाटले तरी पण पाहू शकता कशा प्रकारची मशागत करावी लागते. मोठ्या माशांसाठी जाळ टाकलं होतं, पण आता मिळाले तर चला काम आपलं जेवणाचं तर होईल. लांब राहायचं दिदी, काटा लागेल. ओय काटा आहे. खूप छान वाटतंय आज मच्छी पकडताना. खूप दिवसांनी इथे जवळपास का होईना पण खूप दिवसांनी आज खाडी ठिकाणी आलो, आणि या सर्वांना पाहून मला देखील पाण्यात उतरावंसं वाटतं, कारण लहानपणापासून आम्ही देखील मच्छी पकडत आलो आहे. खूप छान वाटतं. लहानपणी खास तलावात पोहण्यासाठी खाडीत जायचो. आज इथपर्यंत पाणी आहे, पोहता येतं, परंतु ती आता मजा राहिली नाही. पण मासे मात्र आवडीने खातो आणि असे मासे पकडायला खूप छान वाटतं. तुम्ही मासे पकडता की नाही आणि कुठे मासे पकडता नदीत, खाडीत, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कारण प्रत्येकजण आज ग्रामीण भागातला कुठे ना कुठे मच्छी पकडतातच. आमच्या ठिकाणी जी वैतरणा नदी आली तिथे पाण्यात गोडे, नदीमध्ये देखील चांगल्या तऱ्हेने मिक्स होतं, म्हणजे पाणी गोड आणि खारं, तिथे देखील चांगल्या तऱ्हेने मच्छी पकडली जाते. माझे मित्र खूप सारे आहेत तिथे मच्छी पकडणारे. जिथे मोठा शार्क मासा आला होता, पायाला चावलं होतं, तुम्हाला माहीत असेल मनोर ठिकाणी. आज सर्वजण ही छोटी मुलं देखील एन्जॉय करतात. आज आपण निघूया थोड्या वेळात, पण दाखवतो तुम्हाला की इतकी मच्छी पकडली अजून चालू आहे. छोटी का होईना पण आता मेहनत केले तर त्यांना पकडावं लागेल, संध्याकाळी त्यांचा बेत करावा लागेल. खूप छान वाटते. मित्रांनो, वेळात वेळ काढून तुम्हाला आमचा गाव, थोडा परिसर, आमची मजा मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या ब्लॉगिंग चॅनल विटी लाईन स्टारला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. येत्या काही काळात एक मोठी एक चांगली तुम्हाला शॉर्ट फिल्म पाहायला मिळेल अशा बाळगतो, कारण आधीच कोणा सांगितलं तर काम बनत आहे असं म्हणतात, परंतु मी तुम्हाला सांगेन
माझे सबस्क्रायबर लोक माझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील. वर्ष झालं काम थांबू नये, पण लवकरात लवकर वाट मोकळी होऊ दे अशीच प्रार्थना करेन देवाला. तुम्ही देखील मला शुभेच्छा देऊ शकता कमेंटच्या माध्यमातून. तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा अजून एका ब्लॉगमध्ये.